मी प्रशांत पवार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे। आज आपण आमच्या आनंदवाडी वडाळा येथील एरियामध्ये एक लोकसत्ताक स्टडी सेंटर नवीन उभारण्यात येत आहे। त्यासाठी आपण तिथे जाणार आहोत आणि तिथला जो उद्घाटन सोहळा आपण बघणार आहोत। लोकसत्ताक स्टडी सेंटरबद्दल सांगायचं म्हणजे भारतीय लोकसत्ताक संघटना लोकहितकारणी संस्था गेली अनेक वर्ष स्टडी सेंटरच्या माध्यमातून मुलांना मार्गदर्शन करत आहे। वेगवेगळ्या विभागामध्ये तिथे जाऊन हे स्टडी सेंटर उभारत आहेत आणि तिथे जाऊन त्या मुलांना योग्य ते असे मार्गदर्शन करत असतात। वडाळा विभागामध्ये हे 5वं लोकसत्ताक स्टडी सेंटर उभारण्यात येत आहे आणि त्याचा उद्घाटन सोहळा आपल्या इथे होत आहे। ही आनंदाची बाब आहे। आपण तिथे जाणार आहोत आणि बघणार आहोत। हे लोकसत्ताक स्टडी सेंटर संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान आणि भारतीय लोकसत्ताक संघटना लोकहितकारणी संस्था या 3 संस्थेच्या माध्यमातून या 3 संस्थेच्या संलग्नताने हे लोकसत्ताक स्टडी सेंटर चालू होणार आहे। तिथे जाऊन आपण ते बघणार आहोत आणि आपण तिथील कार्यक्रम करणार आहोत। डायरेक्ट आपण त्या लोकसत्ताक स्टडी सेंटरच्या इथे जाऊनच भेटणार आहोत। चला तर तिथे जाऊन आपण बघूया। लोकसत्ताक संघटना आणि संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण इथे स्टडी सेंटरचं ओपनिंग करत आहोत। स्टडी सेंटर का हे फार महत्त्वाचं आहे की आपण बाबासाहेब म्हणालेले आहे की शिकण्यासाठी आपल्याला माध्यम असणं गरजेचे आहे। आज आपण शिकून आपली प्रगती झालेली आहे। बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचं मोठं साहित्य दिलेलं आहे की तुम्ही शिका आणि स्वतःला डेव्हलप करा, स्वतःमध्ये ती चालना निर्माण करा की भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला त्या तळागाळात म्हणजे जे काही आपलं आयुष्य होतं 4, 5, 10 पिढ्या जे आपण जगलो त्या चिखलातून बाबासाहेबांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला वर काढलं आणि तोच माध्यम घेऊन आपण शिकून पुढे यावं यासाठी भारतीय लोकसत्ताक संघटना हे स्टडी सेंटरचे ओपनिंग करतात आणि त्या ओपनिंगचं माध्यम इतकंच आहे की तळागाळामध्ये राहणाऱ्या मुलांना जर अभ्यास करताना कोणताही प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमला त्यांनी न दुमानता पुढे येऊन आपला शैक्षणिक विकास करून समाजासाठी आपल्या देशासाठी प्रगती करावी आणि त्या प्रगतीसाठी पुढे प्रोत्साहन द्यावं आणि आपला जो लढा आहे किंवा आपल्याला जो काही मिळालेला संघर्ष आहे त्या संघर्षाला मजबूत करून बाबासाहेब म्हणतात की तुम्ही शिकून मागाच्या आणि मोक्याच्या जागा हाती घ्या। का हाती घ्या? कारण की त्या जर आपण हाती घेतल्या तरच आपल्याला जे उद्दिष्ट आहे बाबासाहेबांचं ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला सहकार्य मिळेल। आता अभ्यासिका ओपन करण्यासाठी स्थानिक रहिवासी संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान यांनी जे सहकार्य दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते। त्याचबरोबर आपल्याला इथे उपस्थित राहिलेले प्रमुख पाहुणे आहेत त्यांना मी विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यावं। मी माननीय अरविंद सोनटके सर माजी आयकर आयुक्त यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यावं। त्यानंतर मी विनंती करते प्राध्यापक विजय मोहिते सर यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यावं। त्याचबरोबर मी विनंती करते माननीय शिरीष विजय कदम सर यांना विचार मंचावर यावं। शिरीष कदम। त्यानंतर मी विनंती करते माननीय प्रितेश मांजरेकर सर यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यावं। त्याचबरोबर भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष माननीय अमोल कुमार गोदिरे सर यांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यावं।
माननीय शिरीष पवार सर, त्याचबरोबर माननीय हितेश मांजरेकर सर यांना विनंती आहे की त्यांनी विचारमंचावर यावं. त्याचबरोबर मी विनंती करते माननीय मिलिंद पवार सर, संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय मिलिंद पवार सर यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर यावं. थोड्याच वेळात माननीय डॉक्टर बालचंद्र मुंगेकर सर उपस्थित होत आहेत. आपण सर्वांनी इथे उपस्थित राहावं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती करते. माननीय शिरीष पवार सर, सिने अभिनेत्री आणि आपले प्रसिद्ध गायक, आपल्याच विभागामध्ये राहणारे माननीय शिरीष पवार सर हे आपल्याशी संवाद साधू इच्छितात. मी त्यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावरती जमलेल्या तमाम मानवांशी संवाद करावा. सर्वांना जय भीम. आज भारतीय लोकसत्ताक संघटना आणि संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान लोकहितकारणी संस्था यांच्या विद्यमानं जो आज लोकसत्ताक स्टडी सेंटर, या स्टडी सेंटरचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित मान्यवर जे आहेत त्या सगळ्यांना माझा मानाचा जय भीम. माननीय अरविंद सोनटक्के सर यांच्या 22 प्रतिज्ञा अभियानाचा मी देखील एक अविभाज्य घटक आहे. भारतीय लोकसत्ताक संघटना याचा देखील मी एक अविभाज्य घटक स्वतःला समजतो. त्याचबरोबर ज्यांच्या शिकवणीतून सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये आम्ही सगळेच सिद्धार्थीच घडलो असे आमचे प्राध्यापक माननीय विजय मोहिते सर यांना देखील सन्मानाचा देऊ. माननीय अबोल कुमार बोधिराज ज्यांचा समस्त चळवळीचा आदर्श घेऊन आम्ही आजही काम करत आहोत. या सगळ्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना देखील मी मानाचा जय भीम करतो. आणि ज्या पद्धतीनं गेली अनेक वर्ष असे स्टडी सेंटर विभागामध्ये ही सगळी मंडळी तिथील लोकांना भेटून हे जे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्वप्न जे होतं ते म्हणतात की जा आणि आपल्या घरांच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची शासनकर्ती जमात घडवायची आहे किंवा बनायची आहे. तर ज्या पद्धतीनं आमच्यातले अनेक युवक थोडंफार शिकतात, पुढे जातात, पण ते बाबासाहेबांनी जे वाक्य सांगितलं त्याचा अपभ्रंश होतो आणि ते शासनकर्ती न ऐकता भाषणकर्ती ऐकतात आणि अर्धवट नॉलेज घेऊन आम्ही फक्त भाषण करत सुटत असतो. पण शासनकर्ता झाल्यानंतर काय होतं, खऱ्या अर्थानं काय फाईट आपण करू शकतो या आजच्या परिस्थितीशी, हे खऱ्या अर्थानं जर मला कोणी शिकवलं असेल तर ते जिवंत उदाहरण म्हणजे माननीय अरविंद सोनटक्के सर आहे. कारण शासनकर्ती जमात झाल्यानंतर बाबासाहेबांचं वाक्य आपण उरापोराशी बाळगतो, शासनकर्ते होतो आणि मग वामनदादांच्या गीतांच्या ओळी आठवतात आवर्जून की आपलीच गाडी, आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी. या सगळ्यात अनेक मोठमोठे अधिकारी तिकडच्या तिकडेच त्यांचं कसं भलं होईल बघत असतात. पण जेव्हापासून मी आदर्शवत माननीय अरविंद सोनटक्के सर या ठिकाणी आहेत म्हणून मी बोलत नाही, मी त्यांच्या 22 प्रतिज्ञा अभियानाचा एक अविभाज्य भाग आहे. पण ज्या पद्धतीनं शासकीय या सगळ्या गोष्टीमध्ये रुजू असताना देखील आणि आता रिटायरमेंट नंतर देखील जिथे जिथे अधिकाऱ्याला पोहोचलं पाहिजे त्याच्याही पुढे ते पोहोचतात आणि काम करतात. हा आदर्श सर मी नक्कीच डोळ्यापुढे तुमचं आयुष्यभर ठेवणार आहे, तसं काम करते. आणि असे स्टडी सेंटर मला वाटतं की वडाळा असेल, सायन असेल आणि आता हे कितवं आहे आपलं, हे 5वं स्टडी सेंटर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नाहीतर मला माहिती आहे मी चळवळीतल्या अनेक लोकांना ओळखतो, अनेक मित्र आहेत, अनेक बांधव आहेत, अनेक नेते, अनेक कार्यकर्ते आहेत, सगळे आरंभशूर आहेत. हे मला माहिती आहे, हे मी अनुभवतो आहे. ते आरंभ करायचं आणि नंतर विसरून जायचं. पण भारतीय लोकसत्ताक संघटना या संघटनेचा घटक असल्याचा मला आज आनंद आणि अभिमान यासाठी होतो की त्यांनी सातत्यपूर्ण जे काम बाबासाहेबांची खऱ्या अर्थानं शैक्षणिक चळवळ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे
ती भारतीय लोकसत्ताक संघटना आणि संपूर्ण टीम आमची करते, त्याबद्दल मी मनपूर्वक पुन्हा एकदा त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि मी आत्ताच सांगितलं, मी गोरबा मिठागर महात्मा फुलेवाडीत राहतो आणि तिथे देखील पुढच्या येणाऱ्या महिन्यात किंवा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तिथे देखील असंच एक भव्य स्टडी सेंटर लोकसत्ताक संघटनाच्या वतीनं लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतो. नाहीतर मी कोणातरी सांगतो असं म्हणणारे बरेच असतात, मी कळवतो, मी सांगतो, पण मी स्वतः पुढाकार घेऊन ते आपण लवकरात लवकर सुरू करूया. आणि त्यासाठी ही सगळी मान्यवर लोक उपस्थित राहतीलच असं या ठिकाणी मी सांगतो. आणि मला एका कार्यक्रमाला भायखळ्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे मी तुमची रजा घेतो. आणि जाताना आवर्जून वामनदादा कर्डकांबद्दल आत्ताच आमची चर्चा देखील झाली. म्हणजे कनेक्शन इतकं छान असतं की जे कवी ज्यांनी फक्त बाबासाहेबांनी सांगितलं की एज्युकेट, एज्युकेट अँड ऑर्गनाइज, आणि या बाबासाहेबांच्या उक्तीला शिरसावंद्य मानून अनेक शाहीर कवी यांनी बाबासाहेबांना डोक्यात न घेता डोक्यात घेतले आणि डोक्यात घेतलेले एकमेव कवी मला असे वाटतात महाकवी वामनदादा कर्डक, ज्यांनी बाबासाहेब कवितेच्या माध्यमातून, विचारांच्या माध्यमातून, बाबासाहेब जिथे पोहोचू शकत नाही, कवीचं आणि गायकांचं आणि शाहिरांचं काम काय असतं तर फक्त लाख लाख रुपये घेऊन भव्य दिव्य स्टेजवरती गाणं म्हणणं, एंटरटेनमेंट करणं हे नसतंच. मुळात आंबेडकरी चळवळीतील गायकांचं काम हे असतं की ज्या ठिकाणी आंबेडकरी चळवळ विचारांच्या माध्यमातून पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी त्यांच्या कविता, त्यांची गाणी, त्यांचे विचार, हे बाबासाहेबांचे विचार तिथपर्यंत पोहोचवून लोकांना जागृत करणं हे खऱ्या अर्थानं कुठल्याही कलाकाराचं काम असलं पाहिजे असं मला वाटतं. जे काम वामनदादा कर्डकांना शिरसावंद्य मानून मी आणि आमची संपूर्ण टीम गेली अनेक वर्ष करत आहे. माझा मित्र, गायक, अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार असा आमचा मित्र प्रितेश मांजलकर इथे आहे. ते देखील सातत्यानं आंबेडकरी चळवळीची त्यांची नाळ जोडलेली आहे आणि सातत्यानं ते काम या ठिकाणी करतात. बरेच लोक आहेत, सगळ्यांची नावं मी घेत नाही. तर या ठिकाणी मी दोन ओळी ज्या आवर्जून माननीय भालचंद्र मुंगेकर सरांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण सरांचं या ठिकाणी स्वागत केलं. मी माननीय मुंगेकर सरांना विनंती करी त्यांनी विचार मंचावर जसं मी आत्ताच म्हणालो की शासनकर्ती जमात होता होता आपण जिथे आपलं कार्य कर्तृत्वाची जिथे आपण केलं पाहिजे तिथपर्यंत या शासकीय सगळ्या व्यक्तींनी गेलं पाहिजे. ते काम सातत्यानं हे सगळे करतात, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करायचं. मी फक्त एकच एका साहित्यिकाकरवी ऐकलेली गोष्ट या ठिकाणी सांगतो. मला माहित नाही, कारण अनेक कवी, अनेक कलाकार, अनेक गीतकार बाबासाहेबांचं कार्य किंवा बाबासाहेबांच्या अनेक गोष्टी थोड्या रंगून गोष्टी रूपी सांगत असतात. ती गोष्ट मला अमोलजी या ठिकाणी सर आवर्जून सांगायची वाटते की कशा पद्धतीनं त्यांनी केलं होतं की एक शासकीय अधिकारी बाबासाहेबांच्या हयातीत मोठ्या हुद्द्यावर गेला, शिकला आणि जेव्हा त्याचे सत्कार होऊ लागले अनेक ठिकाणी आणि मग तो पेढ्यांचा पुडा घेऊन राजगृहावर बाबासाहेबांना भेटायला गेला. बाबासाहेबांनी पेढ्यांचा पुडा घेतला आणि त्याला विचारलं, त्याला वाटलं की बाबासाहेब मला काहीतरी सांगतील आता की आता काय करायचं, पुढे कसं करायचं. तर ते म्हणले, तू सकाळी जॉगिंग करतोस, प्रभात फेरीला जातोस का? तो म्हटला हो. म्हणे कुठे करतो? म्हणे फाय गार्डन मध्ये करतो, हिरवळीमधनं. तर मग त्याला बाबासाहेब असं म्हणतात की उद्यापासून जर तुला जॉगिंग करायची असेल, प्रभात फेरीला जायचं असेल तर झोपडपट्ट्यांमधून जॉगिंग कर. त्याचं कारण असं, उद्या जेव्हा आता तुझे सत्कार होतील, लोक तुला ओळखायला लागतील आणि जेव्हा तू झोपडपट्ट्यांमधून जॉगिंग करशील विचार रूपी, तेव्हा आमची एखादी गरीबाची माय लेकराला बाहेर आंघोळ करत असेल आणि ती तुझ्याकडे बघून सांगेल की बघ लेकरा, तुला ह्याच्यासारखा मोठा अधिकारी व्हायचं. एवढं समाजासाठी फक्त कर, बाकी काही केलं नाही तरी चालेल. अशा पद्धतीनं विचार मांडणारे बाबासाहेब आणि त्यांना शिरसावंद्य मानून कवितेच्या माध्यमातून व्यक्त होणारे वामनदादा, त्यांच्या दोनच ओळी या ठिकाणी मी मला सादर करायच्या वाटतात म्हणून सादर करतो. ते गीत आहे, तुझीच कमाई
आहे ग भीमाई तुझीच कमाई, आहे ग भीमाई कुणाचेच काही इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई। लाभले न जेथे प्यावयास पाणी, घालून पाणी अशा माळ राणी, इथे गीत वामन तुझे तेच गाई, इथे गीत वामन खरे तेच गाई, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, कुणाचेच काही इथे कष्ट नाही, तुझीच कमाई आहे ग भीमाई, तुझीच कमाई आहे ग भीमाई। धन्यवाद। जय भीम, जय जय भारत, जय भारत, जय संविधान, जय बाळासाहेब ठाकरे। धन्यवाद। धन्यवाद शिरीष सर। आम्हाला दादा बोलायची सवय आहे पण मंचावर आहेत सर, आणि खरंच इथे कोणाचीही पुण्याई नाही आहे। बाबासाहेबांनी जे काम केलंय त्याच्यासमोर आपण कवडी मोलही नाही आहोत, आणि त्या बाबासाहेबांना माझं त्रिवार अभिवादन। त्याचबरोबर इथे माननीय डॉक्टर बालचंद्र मुंगेकर सर उपस्थित झाले आहेत, त्यांचे मी हार्दिक स्वागत करते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करते। कार्यक्रमाची सुरुवात करताना बाबासाहेबांनी आपल्याला भारतीय संविधान दिलं, आणि ते भारतीय संविधान देताना त्या संविधानाचे प्रास्ताविका म्हणजे त्या प्रास्ताविकेमध्येच लिहिलेलं आहे की ते संविधान काय आहे। त्यामुळे आपल्याला ती प्रास्ताविका किती समजून घ्यावी लागणार आहे आणि त्या प्रास्ताविकेचं मोल जाणणं गरजेचं आहे। म्हणूनच भारतीय लोकसत्ता संघटना नेहमी कार्यक्रमाची सुरुवात ही प्रास्ताविकेचे वाचन करून करते। मी माननीय सुप्रिया मोहिते मॅडम यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविकेचे वाचन करावे। माननीय सुप्रिया मोहिते मॅडम ह्या भारतीय लोकसत्ता संघटनेच्या महिला अध्यक्ष आहेत, विनंती करते की संविधानाची प्रास्ताविकेचे वाचन करावे। हॅलो सर्वांना, जय भारत, जय संविधान। आपण आहे त्या जागेवरतीच उभे राहिलं तर बरं होईल। आपण एक संविधानाचा मान राखतो आणि सर्वांनी आपला उजवा हात पुढे करा। सर्वांनी माझ्या मागून बोलायचंय। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत
अर्पण करीत आहोत। जय भारत, जय संविधान। धन्यवाद। धन्यवाद सुप्रिया मॅडम। त्याचबरोबर वेळेचा अभाव लक्षात घेता आपण कार्यक्रमाच्या पुढे गोष्टी करत आहोत। त्यानंतर मी इथे माननीय सर्वांच्या मान्यवरांचे स्वागत समारंभाचा छोटासा कार्यक्रम आपण करत आहोत। सर्वांनी त्याला उपस्थिती द्यावी। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की जे काही आपण सेंटर ओपन केलं आहे, अभ्यासिका ओपन केलेली आहे, त्याचं इनॉग्रेशन करण्यासाठी मी मान्यवरांना गेटवरती म्हणजे त्याचं ओपनिंग करण्यासाठी मी सर्वांना विनंती करत आहे की त्यांनी सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी फीत कापण्यासाठी सोनटक्के सरांसोबत यावे। त्यानंतर डॉक्टर विजय मोहिते सर यांना विनंती करते की त्यांनी ही फीत कापण्यासाठी सर्वांनी टाळ्यांनी स्वागत करावे। त्यानंतर मी बोर्डसाठी सोनटक्के सरांना विनंती करते की त्यांनी लोकसत्ता सदी सेंटर आनंदवाडी वडाळा येथील बोर्डचं उद्घाटन करावं। त्यानंतर मी विनंती करते मिलिंद पवार सरांना की त्यांनी ही बोर्डचं उद्घाटन करावं। भारतीय लोकसत्ता संघटना तसेच संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान लोकहितकारी संघ या संघाचं इथे उद्घाटन झालेलं आहे, ओपनिंग झालेली आहे। माननीय मिलिंद पवार सर यांच्या हस्ते याचे ओपनिंग माननीय भालचंद्र मुंगेकर सरांनी करावे। सर्वांनी टाळ्यांचा होकार देऊन डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सरांच्या हस्ते ग्रंथालयाचं ओपनिंग होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय त्याचं ओपनिंग करत आहे। सर्वांनी टाळ्यांनी त्याचं स्वागत करावे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी ग्रंथालयाच्या इथे यावं। असा सुंदर असा सोहळा ह्या वडाळा वस्तीमध्ये होत आहे। याचा खूप आधी करते महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रशिक्षण वर्ग या वर्गाची सुरुवात आपण इथे करत आहोत। तर त्याचं बोर्ड ओपनिंग करून सोनटक्के सरांना विनंती आहे की त्याची बोर्ड ओपनिंग करून स्वागत करावं। त्यानंतर सम्राट अशोक वासवांचे व्याख्यानमाला आपण इथे सुरुवात करत आहोत। सर्व मान्यवरांना विनंती आहे की या सगळ्या गोष्टींची सुरुवात करावी। त्याचबरोबर महिला फातिमा शेख महिला सक्षमीकरण केंद्र आपण इथे ओपन करत आहोत, त्याची सुरुवात करत आहोत। याची सुरुवात माननीय विजय मोहिते सर यांच्या हस्ते होत आहे। त्याचबरोबर प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे वृत्तप्रश्न वाचनालय याचं ओपनिंग आपण डॉक्टर माननीय मिलिंद पवार सर करतील। यांना विनंती करते की त्यांनी ती ओपनिंग करावी। या सर्वांची गरज का आहे? कारण की आपण एकाच छताखाली आपण इतके सारे गोष्टी करण्यासाठी सक्षम झाले आहोत आणि आपण आपल्या पिढीसाठी पुढे या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाणं फार गरजेचं आहे।
मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यावं. सामाजिक चरित्र आणि भारतीय खूप छान असा सोहळा. ग्रंथालयाची किंमत त्यांनाच कळते की ज्यांना अभ्यासिका म्हणजे अभ्यास करून जे पुढे आलेले आहेत त्यांनी आपल्या बाबासाहेबांसाठी काहीतरी देणं लागतं आणि हे देण्याचं काम इथे आनंदवाडी संघटनेने केलेलं आहे. संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान या प्रतिष्ठानाने इतकी मोलाची सहकार्य आणि इथे उपस्थित असलेल्या म्हणजे तमाम अशा वडाळा वस्तीमध्ये ते छोटंसं ग्रंथालय ओपन करून नवीन अशी सुरुवात केलेली आहे. आणि या नवीन सुरुवातीने खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चालना मिळतील. इथून खूप सारे विद्यार्थी घडतील आणि आपले भवितव्य पुढे करत असतानाही आपल्या वस्तीचंही भवितव्य पुढे घेतील अशी मी आशा बाळगते. आणि विचार मंचावरती यावे. टेबल पकडा. माननीय डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर यांच्याबरोबर माननीय अध्यक्ष पवार सर. कार्यक्रमाची रूपरेषा पुढे घेताना आपण आपल्याला ह्या वस्तीमध्ये जे मान्यवर लाभले आहेत त्या मान्यवरांचा सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजतो. आणि त्या कर्तव्याला पुढे घेण्यासाठी मी विनंती करते की आपल्याला उपस्थित झालेले प्रसिद्ध अर्थतज्ञ, माजी खासदार, त्याचबरोबर राज्यसभा माजी सदस्य, नियोजन आयोग भारत सरकार, माजी कुलगुरू मुंबई विद्यापीठ या सर्व ठिकाणी त्यांनी जो प्रवास केलेला आहे. मुळातच बालचंद्र सरांचा जो प्रवास आहे हा वडाळा वस्ती म्हणजे त्यांचं शिक्षणच माझ्या मते परळ इथून सुरुवात झाली. त्यानंतर वडाळामधून त्यांची पदवीधर त्यांनी शिक्षण केलं. म्हणजे असं शिक्षणाला कुठे तोड नाहीये. शिक्षण हे घेणाऱ्याची जिद्द असली पाहिजे आणि त्या जिद्दीच्या जोरावरच माणूस इथपर्यंत येतो. आणि ह्या माणसांसाठी जोरदार डायरेक्ट हे नेतृत्व आहे. कुठे राहतो हे महत्वाचं नाही, आपण काय करतो आणि आपण कशा पद्धतीने करतो, आपलं विजन काय, आपला एम काय, हा एम ठेवणं आणि त्या मार्गावर चालणं हे आपल्याला ह्या सरांकडून शिकणं फार गरजेचं आहे. आणि सर तुम्ही आम्हाला इथे लाभला त्याबद्दल मी खरंच तुमचं खूप स्वागत करते. मी माननीय संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांना विनंती करते की डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर यांचा फुलपुष्प देऊन सत्कार करावा. माननीय मिलिंद पवार सर, यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर भालचंद्र मुंगेकर या सरांचा सत्कार करावा. धन्यवाद. माननीय मिलिंद पवार सर यांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर यांना शॉल देऊन सन्मानित करावे. त्याचबरोबर मी भारतीय लोकसभा संघटनेचे अध्यक्ष माननीय अमोलकुमार पोदेकर सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर यांना प्रास्ताविका देऊन सन्मानित करावे. धन्यवाद सर. त्याचबरोबर आपल्याला लाभलेले माननीय अरविंद सोनटके सर यांनी 22 प्रतिज्ञा अभियान ह्या मोठ्या कामाचा जो त्यांनी काम घेतलेला हाती आहे आणि ते वर्षानुवर्ष चालू आहे. ही गरज का आहे, बाबासाहेबांनी आपल्याला 22 प्रतिज्ञा दिल्या पण त्या किती कशा पद्धतीने फॉलो करायच्या, त्या का दिल्या त्याची जाणीव, आणि त्या 56 साली आपल्याला बाबासाहेबांनी बौद्ध धर्म दिला पण तरीही आपण अजून किती बौद्ध आहोत किंवा आपण काय करतोय ह्याची जाणीव सगळ्या समाजाला म्हणजे बुद्धिस्ट लोकांना करून देण्याचं खूप मोठं काम हे माननीय अरविंद सोनटके सर आणि त्यांचं पूर्ण प्रतिष्ठान हे करतं. त्यामुळे त्याचबरोबर त्यांनी UPSC पास करून त्यांनी
IRS ही पदवी करून माझी आयकर आयुक्त इथे सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचा खूप आभार मानते मी आणि कौतुक करते की असे मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. त्यांना मी विनंती करते, माननीय प्रज्ञा कदम संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान याच्या अध्यक्ष माननीय प्रज्ञा कदम यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊन त्यांनी माननीय अरविंद सोनटक्के सर यांचा सन्मान करावा. त्याचबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्याचबरोबर मी विनंती करते प्रज्ञा मॅडम यांना की शॉल देऊन मी त्यांचा सन्मानित करावे. त्याचबरोबर मी विनंती करते भारतीय लोकसत्ता संघटनेचे कोषाध्यक्ष माननीय विशाल गायकवाड सर यांना, भारतीय लोकसत्ता संघटनेचे कोषाध्यक्ष विशाल गायकवाड सर यांना विनंती करते की संविधानाची प्रास्ताविका देऊन माननीय अरविंद सोनटक्के सर यांना सन्मानित करावे. विशाल गायकवाड सर. धन्यवाद. त्याचबरोबर आपल्याला इथे लाभलेले प्रमुख पाहुणे माननीय प्राध्यापक विजय मोहिते सर यांनी सिद्धार्थ कॉलेज या ठिकाणी प्राध्यापक प्रोफेसर म्हणून ते कार्यरत आहेत आणि यांचा खूप मोलाचा वाटा म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना कसं पद्धतीने मार्गदर्शन करतात. म्हणजे विद्यार्थी त्यांच्याकडे जावं हीच खोटी असते की विद्यार्थ्याला ते खूप छान पद्धतीने त्यांच्या प्रवासात एखाद्या विद्यार्थ्याला अभ्यासही करायचा नसेल तरी त्याची ती रुची किंवा ते गोष्टी समजून घेऊन त्याला त्या प्रवाहात आणण्याचं काम हे प्राध्यापक विजय मोहिते सर करतात. यांचं मी इथे स्वागत करते. त्याचबरोबर मी विनंती करते की त्याचबरोबर सर पाली हे खूप छान पद्धतीने शिकवतात आणि पाली हा विषयाचे हे प्राध्यापक आहेत. मी विनंती करते की संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानचे सेक्रेटरी राकेश राजाराम जाधव यांना विनंती करते की विजय मोहिते सरांना सन्मानित करावं. त्यानंतर मी त्यांना विनंती करते की शॉल देऊन मी त्यांचा सन्मान करावा. राकेश जाधव सर यांनी विजय मोहिते सर यांचा सन्मानित करायचा. त्यानंतर मी विनंती करते भारतीय लोकसत्ता संघटनेचे सहखजिनदार गुणवंत कांबळे सर यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर विजय मोहिते सरांचा प्रास्ताविका देऊन सन्मान करावा. खूप मोठी व्यक्तिमत्व आपल्याला इथे लाभलेले आहेत. त्याचबरोबर पुढील सन्मान मी करते. इथे उपस्थित असलेले लेखक, दिग्दर्शक, गायक, संगीतकार असे आपले देवानप्रिय अशोक नाटकाचे सर्वे प्रितेश मांजरेकर सर इथे उपस्थित राहिले. त्यांना मी विनंती करते की त्यांनी विचार मंचावर यावे. त्याचबरोबर अभिनेते खूप अशा गोष्टी आहेत की त्यांना कमी पडलेली शब्द इतकेही त्यांचे काम आहे. त्याचबरोबर ते भारतीय लोकसत्ता संघटनेचे पदाधिकारी आहेत, सांस्कृतिक प्रमुख महाराष्ट्र राज्य. तर विनंती करते मी मयुरेश जंगम सर यांना विनंती करते की त्यांनी संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे खजिनदार विशाल जाधव सर यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करावे. खजिनदार विशाल जाधव सर. त्याचबरोबर मी विनंती करते मयुरेश जंगम सर यांनी प्रास्ताविकेचं प्रास्ताविका देऊन प्रितेश सरांचा
सन्मानित करावे। त्याचबरोबर हा इतका चांगला सोहळा म्हणजे कार्यक्रमाचे अध्यक्ष इथे उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद पवार सर जे अध्यक्ष संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि त्यांच्याच मुळे आपल्याला इतकं छान असं स्टडी सेंटर लाभलेलं आहे। मी त्यांना सन्मानित करण्यासाठी आमंत्रित करते। माननीय संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे चिटणीस सचिन तांबे सर यांना विनंती करते की त्यांनी पुष्पचक्र देऊन त्यांचं स्वागत करावं आणि सन्मानित करावं। त्याचबरोबर मी विनंती करते मनीष जाधव सर भारतीय लोकशाही संघटनेचे पदाधिकारी संविधानाची प्रास्ताविका देऊन त्यांना सन्मानित करावं। शॉल देत आहे अमोल गोदिरे भारतीय लोकसेवा संघटनेचे अध्यक्ष अमोल गोदिरे सर हे संविधानाची प्रास्ताविका देऊन माननीय मिलिंद पवार सर यांना सन्मानित करतील। त्याचबरोबर संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठानचे कार्यकर्ते राकेश जाधव सर यांना मी विनंती करते की भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अध्यक्ष माननीय अमोलकुमार गोदिरे सर यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावे। धन्यवाद सर। मी विनंती करते की राकेश जाधव सर यांनी शॉल देऊन त्यांना सन्मानित करावे। इथे आपण अजून एक छोटा सत्कार करणार आहोत। या सत्काराचं विशेष महत्त्व असं की भारतीय लोकसत्ताक संघटनेचे माजी अध्यक्ष माननीय प्रेमसागर बागडे विद्यार्थी संघाचे अध्यक्ष माननीय प्रेमसागर बागडे यांनी मास्टर करताना त्यांनी शैक्षणिक विषयावरती त्यांचा रिसर्च सबमिट केला आहे आणि त्यांचं फार कौतुक आहे। त्यांचा विषय होता स्वातंत्र्यानंतरची शैक्षणिक धोरणे व नवीन शैक्षणिक धोरणे 2020 याची तुलनात्मक रचना। आता हा अभ्यास करताना त्यांच्याबद्दल एक सांगू शकते की त्यांनी जेव्हा कोविडचा सीझन चालू होता त्यावेळेस त्यांनी विद्यार्थी म्हणजे शैक्षणिक विषयावरती अभ्यास केला आणि तोही अभ्यास त्यांचा पुढे घेऊन त्यांनी तो सबमिट केला। त्याबद्दल ते व्यक्त होतीलच, पण मी त्याच्या आधी त्यांना इथे सन्मानित करते। माननीय प्रेमसागर बागडे यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर यावे। त्याचबरोबर मी माननीय डॉक्टर भालचंद्र मुंगेकर सर यांना विनंती करते की प्रेमसागर बागडे यांना संविधानाची प्रास्ताविका देऊन सन्मानित करावे। मी प्रेमसागर बागडे सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा रिसर्च आणि त्यांचा अभ्यासक्रम किंवा त्यांनी कशा पद्धतीने त्यांचा ही भूमिका जेही तळागाळामध्ये राहिलेली आहे तेही अशाच वस्तीमध्ये राहून ते पुढे आलेले आहे, त्यांचा प्रवास त्यांनी थोडक्यात 2 मिनिटांमध्ये इथे व्यक्त करावा असं मी त्यांना विनंती करते। माननीय प्रेमसागर बागडे सर। थोडक्यात भूमिका मांडायला सांगितलेली आहे, मला 5 मिनिटांमध्ये मी मांडतो। सर्वप्रथम मंचावर उपस्थित आपण सर्व मान्यवर खूप
मोठी लोक माझ्यासमोर उपस्थित आहेत. जेव्हा मी ठरवलं की पेपर मांडायचा आहे आणि मुनगेकर सर उपस्थित आहेत तर माझ्या मनात फार धाडधूड होती, कारण की सरांचं शिक्षण तज्ज्ञ आहे, राज्यसभेचे सदस्य राहिले, त्यांनी कमिशनचा अनुभव, असा प्रदीर्घ अनुभव एवढा सरांचा आहे. स्वतः टक्के सर आहेत, त्याचबरोबर मोहिते सर आहेत, इकडचे आपले स्थानिकचे संघर्ष सामाजिक विकास प्रतिष्ठान संघर्ष महिला मंडळाचे पदे आहेत. माझे गुरु अमोलकुमार भोजराज सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी खरंच गुरु मानतो त्यांना, कारण त्यांच्याकडे बरीच प्रेरणा घेतली. विषयाची निवड केली त्यावेळेस ग्रॅज्युएशन माझं सोशल वर्कमध्ये कंप्लीट केलं आणि ग्रॅज्युएशन झाल्यानंतर हा जो माझा विषय आला, गेली 6 वर्ष संघटनेने शैक्षणिक विषयांवर जे कामं केलं पॉलिसी मेकिंगला धरून, त्या संघर्षातून चिंतन मंडळातून हा विषय आलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर संशोधक होते, रिसर्चर होते आणि आपल्या शिक्षणाचा फायदा जर समाजाला झाला नाही तर त्या शिक्षणाचा अर्थ नाही असं मला वाटतं. थोडक्यात मी माझा विषय मांडतो. तर भारतामध्ये एकूण स्वातंत्र्यानंतर 4 धोरणं आली. सगळ्यात पहिले 68चं धोरण आलं, त्याच्यानंतर 86 धोरण आलं, 92चं धोरण आलं आणि आताचं 2020चं धोरण आलं. परंतु ही धोरणं येत असताना पार्श्वभूमी आहे त्याच्यामागे. 1948ला विद्यापीठ आयोग आला, ज्याचं नेतृत्व राधाकृष्णन यांनी केलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षण आयोग आला, ज्याचं नेतृत्व मुदिल्या आयोग ज्याला म्हणतात, जो 52ला आला. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आयोग भारतीय शिक्षण आयोग ज्याला म्हणतात, जे 1964 ते 66च्या दरम्यान आला. कोठारी त्याचे अध्यक्ष होते आणि हे सर्व जे आयोग आले ते देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नेतृत्वाखाली आयोग आले. आणि याचं उद्दिष्ट असं होतं की भारतातली जी शिक्षण प्रणाली आहे याचं आधुनिकीकरण कसं होईल, या सर्व आयोगांचा उद्देश होता. आणि त्यानंतर देशाचे पहिले प्रधानमंत्री नेहरूजी यांच्या अंतर्गत 1961ला NCERT ची स्थापना झाली आणि त्यांच्याच नेतृत्व काळात IIT सारख्या उच्च शिक्षण संस्था कशा पद्धतीच्या निर्माण होतील या संदर्भातले प्रयत्न झाले. हे थोडंसं बॅकग्राऊंड मला तुम्हाला द्यावंच वाटलं मांडणी करत असताना. तर मी 2-4 मुद्द्याकडे जास्त म्हटले तर मला माहिती वेळ कमी होता. तर संघटना गेली बऱ्याच वर्षापासून मुद्द्यावर काम करते की संघटनेने आपल्या अध्यक्षपद सातत्याने भूमिका मांडत असतात की कलम 21 चा ते उल्लेख करतात 6 ते 14 गटात 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीत असलं पाहिजे. 68च्या पॉलिसीमध्ये पण प्रथम त्याचा उल्लेख केला की राज्य धोरणातील जी निर्देशक तत्व आहे कलम 45 अंतर्गत 14 वर्षातील वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीत शिक्षण मिळालं तर पाहिजे. परंतु जे विद्यार्थी शिक्षणामध्ये ड्रॉपआउट होतात, शाळा गर्दीत विद्यार्थ्यांचं प्रमाण आहे ते सुद्धा कसं रोखलं जाईल या संदर्भातल्या उपाययोजना त्याच्यात दिलेल्या आहेत. दुसरं महत्त्वाचं म्हणजे 2 शिक्षक उपस्थित आहेत, त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की शिक्षकाचं स्थान, वेतन आणि त्यांचं प्रशिक्षण फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की शिक्षक हा शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी राष्ट्राच्या विकासासाठी फार महत्त्वाचा घटक आहे. त्याचबरोबर शिक्षकांना समाजामध्ये सन्मान्य स्थान मिळालंच पाहिजे, परंतु त्यांना योग्य वेतन सुद्धा मिळणं गरजेचं आहे आणि शिक्षकांना संशोधन व प्रकाशनासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर आपण बघतो की बऱ्याचदा पुस्तकाची निर्मिती होते. आपण सर्व तळागाळातील आहोत आणि देशामध्ये इन्फॉर्मल सेक्टर जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे, म्हणजे 93% आहे, 7% गव्हर्नमेंट जॉब आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं की पुस्तकांची निर्मिती करत असताना पुस्तक घेत असताना विद्यार्थ्यांना परवडतील अशा पद्धतीची कमी किमतीचं पुस्तक असावं. त्यानंतर परीक्षा ज्या होतात तर परीक्षाचं उद्दिष्ट फक्त विद्यार्थ्यांना हातात रिझल्ट न देणार, फक्त रिझल्ट पुरता नसावं, तर त्या शिक्षणाची गुणवत्ता राखली गेली पाहिजे. त्यानंतर अल्पसंख्याक जो वर्ग आहे त्यांचं शैक्षणिक हितसंवर्धन किंवा त्यांचे शैक्षणिक हक्क कसे राखले जाईल या दृष्टिकोनातून म्हटलेलं आहे. ही झाली शिक्षणाची पॉलिसी. पुढे मी 86 ची पॉलिसी मांडतो. 86 च्या पॉलिसी बद्दल मांडत असताना आपल्या सर्वांना नमूद करतो की 0 ते 8 हा जो वयोगट आहे या वयोगटामध्ये लहान मुलांच्या मनाच्या आणि मेंदूची 85% वाढ होते आणि त्याच्यामुळे त्याला मिळणारं शिक्षण आणि जो पोषण आहार होतो तो फार महत्वाचा आहे. तर या संदर्भामध्ये काही आकडेवारी नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशनने केलेली, त्याच्यामध्ये त्यावेळेस 86च्या दरम्यान 81 ची जनगणना झाली. त्याच्यानुसार 1000 मुलं जेव्हा जन्माला यायची त्याच्यापैकी 113 मुले ही गावामध्ये मृत्युमुखी पडायची आणि शहरी भागात 66 मुले. त्याचबरोबर त्या काळात कुपोषणाचं जे प्रमाण आहे हे 83% जे बालकं आहेत पूर्ण भारतातली, सामान्य जे मुलाचं वजन त्याच्यापेक्षा कमी वजन त्या काळामध्ये होते 81 ला. त्यानंतर हा सर्वे सांगितला मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली 1984. त्यानंतर महिलांच्या जे साक्षरतेचं प्रमाण आहे 1981च्या जनगणनेनुसार फक्त 24% होतं 81 ला महिलांच्या साक्षरतेचं प्रमाण. आणि म्हणून आपल्याला सर्वांना माहिती आहे की एका योजनेची निर्मिती करण्यात आली ज्याचं नाव आहे एकात्मिक बालविकास योजना, जे आपण सोप्या भाषेत अंगणवाडी म्हणतो. आणि त्याच्यामुळे एकात्मिक बालविकास योजनेची निर्मिती करण्यात आली, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम म्हणतो.
त्याची काही उद्दिष्ट दिलेली आहेत की 0 ते 6 वयोगटातील मुलांना पोषण आणि आरोग्य सुधारलं पाहिजे, मुलांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक विकासाचा पाया रचला गेला पाहिजे, त्याचबरोबर मृत्यूदर, आजारपण, कुपोषण, शाळा सोडण्याचं प्रमाण कमी करणं, बाल विकासाला चालना देणं, त्याचबरोबर आईला पोषण आणि आरोग्य शिक्षण देऊन तिची क्षमता वाढवणं. त्यानंतर आपण बघतो की बरीच मुलं ज्यांना रेग्युलर शिक्षण घेता येत नाही, तर त्या काळात इग्नू सारख्या युनिव्हर्सिटीची निर्मिती करण्यात आली, जिथं आपली गरीब घरची मुलं जे शिक्षण घेऊ शकतात, जे कामाला जाऊ शकू शकतात, तेव्हा इग्नूची निर्मिती करण्यात आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदिवासी मुलं असतील, महिला असतील आणि अपंग विद्यार्थी असतील, त्यांना शिक्षण कसं मिळेल. म्हणजे आपण बघतो की त्या काळामध्ये आलेले हॉस्टेल्स आहेत, वसतिगृह आहेत. आज आश्रम शाळेची परिस्थिती फार खराब आहे, आपल्याला माहितीच आहे, परंतु त्या काळामध्ये वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली महिलांसाठी. त्या काळात जर आपण बघितलं, अप्रेंटिसशिप जी आपण कन्सेप्ट म्हणतो, ती कन्सेप्ट 86च्या पॉलिसीमध्ये आलेली आहे. ITI वगैरे सेक्टर त्या काळात मोठा उदय झाला त्या दरम्यान. पुढे मी 92च्या पॉलिसीकडे वळतो. आपल्या सर्वांना माहिती आहे, शिक्षण तज्ञ बसले तिथे, की सर आपल्यामध्ये सातत्याने कोठारी कमिशनने सांगितलं की 60% बजेट असावं. आता काही 3.4च्या वर कधी बजेट गेलंच नाही आणि ती खंत आजही आहे. म्हणजे आता नवीन शिक्षण धोरण येत असताना 2020ला 60% बजेटची तरतूद आहे, पण त्याची अंमलबजावणी आता काही झालेली नाही आहे. आणि त्या काळात 70च्या दशकामध्ये मी 92च्या गोष्टीला जोडत असताना, पॉलिसीला जोडत असताना 70च्या दशकामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांच्या चळवळी मोठ्या प्रमाणात झाल्या. मग त्या मताच्या अधिकारांसंदर्भात असतील किंवा महिलांच्या एकत्रित अधिकारांसंदर्भात असतील, 70च्या ज्या चळवळी झाल्या त्या समान रोजगार मिळाला, पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांना समान रोजगार मिळत नव्हता, त्याचा सुद्धा अंतर्भाव त्याच्यात करण्यात आला. आपण बघतो की विविध महिला विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली किंवा महिलांसाठी विशेष कोर्सेस सुद्धा राबवण्यात आलेले आहेत. त्यानंतर महिलांचं साक्षरतेचं प्रमाण आहे, त्या काळात ग्रामीण भागात 30% होतं, शहरी भागात 65% प्रमाण होतं. आज ते कुठेतरी वाढताना दिसत आहे. त्यानंतर मी शेवटी 2020च्या पॉलिसीकडे जाईल आणि 2 मिनिटात माझं बोलतो. तर 2020च्या पॉलिसीमध्ये महत्त्वाचे 2-3 मुद्दे मला जे वाटले, त्याच्यामध्ये की शाळा जळते, जे ड्रॉपआउटचं प्रमाण आहे ते कमी करून 2030 पर्यंत जसं 100% होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले पाहिजेत. त्यानंतर उच्च शिक्षणाला धरून काही समस्या मांडल्या, त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये म्हटलं की काही त्रुटी आढळल्या, की संकुचित अभ्यासक्रम आणि मर्यादित संधी आहेत. संशोधन, रिसर्च फार महत्वाचं आहे, तर रिसर्चला प्रोत्साहन देणाऱ्या सुविधा ज्या आहेत त्या अपूर्ण आहेत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक नाही आहेत आणि संशोधनाची कमतरता आहे, रिसोर्सेसची कमतरता आहे ती आहे. तर उपाययोजना म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये बहुशाखा विद्यापीठ असावं. शिक्षक जे आहेत त्यांच्या प्रशिक्षणासाठी प्रभावित चांगल्या पॉलिसीज असणं गरजेचं आहे, त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. आणि राष्ट्रीय पातळीवर रिसर्चला चालना देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन संस्था स्थापन करावी. आणि आता बघतो की AI सारख्या विविध टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, तर टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीने वापर होईल या दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाची मांडणी पॉलिसीज मध्ये केलेली आहे. शेवटचे 2 माझे मुद्दे, की मी हा पेपर लिहित असताना काही सूचना मला ज्या वाटल्या त्या मी मांडलेल्या आहेत. एकतर पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक पुस्तक आहे ती उत्पन्नाची साधनं आहे, ही कमवायची साधनं नाही आहेत, तर ती. आणि त्याचबरोबर तुम्ही बघताय की पुस्तकांवर GST लावला जातो सरकारच्या वतीने, तो लावला जाऊ नये, कारण ते कमवायचं साधन आहे असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर बऱ्याचदा बघतो की आपण चळवळीतल्या कार्यकर्ता बऱ्याच वेळा अंगणवाडी सेविकांची फार मोठी योगदान आहे. कोरोनाच्या सारख्या जीवघेण्या काळात सुद्धा त्यांचं काम झालं, सातत्याने अंगणवाडी सेविका आंदोलन करताना दिसतात. तर मला वाटतं त्यांच्यावरती आंदोलन करण्याची वेळ आली नाही पाहिजे, अशा पद्धतीची उपाययोजना शासनाने करायला पाहिजे. त्याचबरोबर आपण बघतो की विद्यार्थी चळवळीत काम करत असताना आपण सगळेजण गेलेल्या त्या प्रवासातनं वसतिगृहांची हालत काय आहे, चांगल्या दर्जाच्या सुविधा मिळत नाहीये, त्याचबरोबर चांगलं अन्न मुलांना मिळत नाहीये. ज्या पद्धतीने प्रायव्हेट हॉस्टेल आहेत त्या प्रायव्हेट हॉस्टेलच्या धर्तीवर हॉस्टेल असली पाहिजेत. त्याचबरोबर संघटनेमध्ये काम करत असताना आम्ही सातत्याने मुद्दा ठेवला होता की बजेट, आम्ही म्हटलं की 20% बजेट असावं, कारण की युरोपियन आणि ज्या अमेरिकन कंट्रीज आहेत तिथं बजेट 10 ते 12% आहे. तिथे समाज शिक्षण आहे आणि संघटनेने पण तीच भूमिका इतके वर्ष लावून धरली की समाज शिक्षण असायला पाहिजे. तर मी सुद्धा माझ्या पेपरमध्ये असं म्हटलं की 10 ते 12% बजेट असायला पाहिजे. त्याचबरोबर शिक्षक भरत्या फार थांबवले होते, म्हणजे इम्प्लिमेंटेशन सातत्याने आपण म्हणत असतो ते कुठेतरी बंद केलं आहे. तर सगळं ते आम्ही विविध नोकर भरत्या होतील, पण शिक्षकांची सुद्धा भरत्या मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मांडला मी की तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला आणि उज्जैन हे भारताचं मोठं वैभव आहे. त्या विद्यापीठाच्या धर्तीवर भारतात विद्यापीठं निर्माण झाली पाहिजे आणि शिक्षण संस्थांची उत्पादकता आणि रोजगाराची संधी यामध्ये संतुलन राखण्यासाठी शासनाने सातत्याने कार्य करावे. तर निष्कर्ष तर मांडत नाही, परंतु वेळ घेतला असेल तर मी क्षमा मागतो.
कारण की आता गेली 2 वर्ष चवळीमध्ये काम करते, त्यामुळे आंदोलनाचं स्वरूप आणि ती मांडणी जमत नाहीये. मला जसं जमेल तशी मी मांडणी कमी वेळात करण्याचा प्रयत्न केला. माझ्याकडे काही चुका झाल्यास मी क्षमा मागतो. मला बोलण्याची संधी दिली आणि वेळ जास्त घेतला असं माफी मागतो. आपले खूप खूप आभार आहे. धन्यवाद प्रेमसागर सर.